बघा या दगडीवरचे कोरीव काम किती जिवंत वाटते ना। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 900 वर्ष मागे। हे मंदिर आहे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर। अफाट कोरीव काम आणि विज्ञानाचा आविष्कार असलेला हा मंदिर। मित्रांनो, हे मंदिर 12व्या शतकात शिलाराजाने बांधले। मंदिराचे नाव आहे कोपेश्वर। कोप म्हणजे राग। सतीच्या जाण्याने महादेव अत्यंत कोपात रागात होते, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी विष्णुदेव स्वतः इथे झोपेच्या रूपाने आले। म्हणूनच मित्रांनो, इथे महादेवाच्या पिंडीसमोर विष्णूची पिंड आहे। इथे तुम्हाला नंदी दिसणार नाही, कारण ते सती सोबत गेले होते। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या सर्वात सुंदर ठिकाणी आलो आहोत। हे आहे मंदिर। 48 खांबावरती हे मंदिर उभे आहे। यातील कोरीव काम अविस्मरणीय आहे। वरुण देवता है, ये जो भव्य होगा देखो, ये शनि देवता है, वायु दिशा को वायु देवता। ये देखो, जो कुबेर जी है फर्स्ट पर, ये जो है विष्णु ये जो नदी पर सोता है और सूर्य 48 कोरीव खांबावर उभा असलेला हा मंडप पाहून डोके चक्रावून जातात। I'm here and I'm feeling fearless. Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. मंदिराच्या पायाकडे बघा, इथे एकूण 92 हत्ती कोरलेले आहेत। प्रत्येक हत्तीची ठेवत त्यांच्या अंगावरील दागिने आणि मुद्रा वेगवेगळी आहे। जणू या हत्तींनीच हे अख्खं मंदिर आपल्या पाठीवर पेलून धरले। Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent. I feel like discontent. इथे असलेल्या मूर्तींचे दागिने कापडांच्या घड्या इतक्या स्पष्ट आहेत की त्या काली हे कसे साध्य केले असेल याचा विचार करून आपण थक्क होतो। तर मित्रांनो, खिद्रापूरचे हे मंदिर म्हणजेच आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक अमूल्य ठेवा आहे। तुम्ही जर कोल्हापूरला आलात तर इथे नक्कीच भेट द्या।